Hello students, welcome to our channel Rise Up Tutors. Let's see second part about our 4.1 history of novel. If you not seen first part, go to our description box. Second parts begin with page number 175 and here given in heading novella. Start from there. A novella, the word originated from the Italian word novella. Novelli is a type of prose fiction which is shorter than a full-length novel and longer than the short stories. नॉवेला हा वर्ड जो आहे ओरिजिन त्याचं कुठून आहे, उगम कुठून आहे, तर तो एक इटालियन वर्ड आहे आणि इटालियन वर्ड कोणता नॉवेली असा आहे आणि नॉवेला हा तो वर्ड आपल्याला इथे आपल्याकडे आलेला दिसून येतो आणि तो एक प्रकार आहे. तो प्रकार म्हणजेच एक प्रोज फिक्शन सारखाच प्रकार आहे आणि जेणेकरून त्यामध्ये जास्त लेंदी असंही वर्क तुम्हाला दिसून येत नाहीत, जास्त फुल असं लेंथ नॉवेल दिसून येत नाहीत किंवा जास्त शॉर्ट अशाही नॉवेल्स तुम्हाला दिसून येत नाहीत. म्हणजे इथे कादंबऱ्या असताना पूर्णपणे वर्णनात्मक पूर्णपणे लेंदी नसतील आणि जास्त छोट्याही नसतील अशा पद्धतीने, म्हणजे फोक टेल्स सारख्या पण छोट्या स्टोरी नसतील, तर अशी कृती तुम्हाला या नॉवेलमधून दिसून आली. इट इज अ वेल स्ट्रक्चर्ड येट शॉर्ट नॅरेटिव्ह, ऑफन सॅटारिक और रिअलिस्टिक इन टोन. मग हे कसं तयार केलेलं आहे, एकदम प्लॅनिंग करून वेल स्ट्रक्चर्ड अशी चांगली रचना करून पण कसं शॉर्ट नॅरेटिव्ह पण थोडक्यातच त्याचं कथन केलेलं आहे आणि त्यामध्ये सॅटायरिक पण काही गोष्टी म्हणजे क्रिटिकल थोडंसं त्यामध्ये दिसून येतं. जो काय थोडंसं म्हणजे न पडणाऱ्या काही गोष्टी असतात त्याचंही वर्णन त्यामध्ये, शिवाय वास्तववादीही त्यामध्ये नॉवेलमध्ये घटना दिसून येतात. इट युजली फोकसेस ऑन वन इन्सिडेंट और इश्यू विथ वन और टू मेन कॅरेक्टर्स. आणि त्यामध्ये जास्तीत जास्त कशावरती फोकस केलेला दिसून येतो, एक इन्सिडेंट किंवा इश्यू असेल तर त्या एकावरतीच किंवा मग त्या इन्सिडेंट म्हणजे एका प्रसंगाभोवती दोन मेन कॅरेक्टर्स तुम्हाला दोन कॅरेक्टर दिसून येतील, त्याच्याभोवतीही कादंबरीचं लेखन झालेलं दिसून येईल. म्हणजे एकच विषय घ्यायचा आणि त्यामध्ये दोनच कॅरेक्टर असतील अशा पद्धतीने त्याच्यावरती पूर्णपणे नॉवेल तयार केलेली दिसून येते. अँड टेक प्लेस ॲट अ सिंगल ट्रॅडिशन, म्हणजे अशा पद्धतीने ते पुढे परंपरा तशीच नॉवेल लिहिण्याची होती. सम ऑफ द फेमस नॉवेलाज इन इंग्लिश आर, मग त्यामधल्या काही नॉवेलाज अशा फेमस आहेत, कादंबऱ्या फेमस आहेत, तर तिची नावं दिलेली आहेत बघा. द हार्ट ऑफ डार्कनेस बाय जोसेफ कॉन्रॅड, जोसेफ कॉन्रॅडने लिहिलेली हार्ट ऑफ डार्कनेस. नंतर द टर्न ऑफ द स्क्रू बाय हेनरी जेम्सने लिहिलेले टर्न ऑफ द स्क्रू. नंतर बिली बर्ड बाय हर्मन मेल्विने लिहिलेली बिली बर्ड. डेथ इन व्हेनिस बाय थॉमस मनने लिहिलेले डेथ इन व्हेनिस. नंतर सीज द डे बाय सोल बिलोने लिहिलेले सीज द डे. आणि पर्ल बाय जॉन स्टेनबेकने पर्ल ही कादंबरी लिहिलेली दिसून येते. Now, what are the elements about novel? Which elements must have to be included in it? कोणते त्यामध्ये घटक आवश्यक असतात नॉवेल लिहिताना, कशाचा विचार करणं आवश्यक असतं, ते कोणकोणते आहेत? There are 6 elements essential of novel or novella. All these factors may be related to one another in the work by an author. म्हणजे हे जे काही एलिमेंट्स आहेत 6 एलिमेंट, ते 6 एलिमेंट हे घटक जे आहेत ते एकमेकांना संबंधित असतात त्यांच्या कामामध्ये. नॉवेल कंप्लीट करायला, कादंबरी कंप्लीट करायला कोणाला, लेखकाला. लेखक ह्या 6 घटकांचा विचार करूनच कादंबरी तयार करतो. त्यातला पहिला घटक कोणता आहे तर थीम म्हणजे काय तर विषय. कोणत्याही विषयाशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही काही लेखन करायचं असेल तर. थीम इज द सेंट्रल आयडिया इन द नॉवेल. मेन प्रमुख गोष्ट म्हणजे आयडिया, कल्पना म्हणजे काय तर कादंबरीमधली थीम, which can be expressed in a nutshell. Okay,
मुख्य स्थान त्याला दिलं गेलेलं आहे आणि ते महत्त्वाचं प्रभावी असं स्थान आहे, ज्याला थीम असावी लागते, सेंट्रल आयडिया असावी लागते कादंबरी लिहिण्याकरता. इट इज फिलॉसॉफिकल स्टेटमेंट ऑर अ ट्रूथ विच द रायटर हॅज पुट फोर्थ थ्रू नॅरेशन ऑफ द सिरीज ऑफ इव्हेंट्स इन द स्टोरी. अशा पद्धतीने मग रायटर काय करतो की स्वतःचं जे काही फिलॉसॉफिकल स्टेटमेंट आहे ते फिलॉसॉफिकल स्टेटमेंट किंवा मग ट्रूथ जे आहे, सत्य जे आहे ते पुढे आणून मग त्याने केलेलं जी काही मालिका आहे, ती प्रसंगांची मालिका आहे, ते कथनात्मक स्वरूपात आपल्या ह्या कथेतून पुढे देतो नॉवेलमध्ये, कादंबरीमध्ये. आणि त्या पद्धतीनेच अँड कॅरेक्टर्स ॲक्टिंग इन द पर्टिक्युलर सेटिंग, त्या पद्धतीने त्यामध्ये जी काही पात्र आहेत ती पात्र त्यामध्ये महत्त्वपूर्ण ठरतात. नेक्स्ट एलिमेंट इज प्लॉट. प्लॉट इज द सेकंड एलिमेंट ऑफ नॉवेल. मग प्लॉट इज ऑल्सो हेल्पफुल टू मेक आवर नॉवेल. हाऊ? कशा पद्धतीने प्लॉट पण हेल्पफुल ठरलेला आहे. प्लॉट इज इसेन्शियली द स्टोरी ऑर द कोर्स ऑफ एलिमेंट्स दॅट मेकअप द थीम. आता विषय निवडलेला आहे, विषयाभोवतीच प्लॉट हा फिरत असतो. म्हणजे थोडक्यात काय आहे, प्लॉट हा तयार होतो, त्या विषयाला धरून प्लॉट तयार होतो, त्या दिशेनं जावं लागतं, ती थीम पकडून जावं लागतं. इट इज क्रिएटेड बाय द कॉन्फ्लिक्ट आयदर इंटरनल ऑर एक्सटर्नल. मग त्यामध्ये तयार करताना, प्लॉट तयार करताना त्यामध्ये काही संघर्षही असतात, लिहावे लागतात. म्हणजे काही इनसाइड माइंड ऑफ कॅरेक्टर पण लिहावं लागतात, काही अदर कॅरेक्टर्स पण त्यामध्ये लिहावे लागतात. म्हणजे ॲड करून थीम भोवती ते प्रेझेंट करून मग ती नॉवेल पुढे द्यावी लागते. प्लॉट मे बी सिम्पल और कॉम्प्लेक्स. मग ह्यामध्ये प्लॉट कधी कधी सिम्पल तयार होऊ शकतो, एकदम संक्षिप्त सिम्पल साधा तयार होतो, आणि कधी कधी कॉम्प्लेक्स म्हणजे त्यामध्ये सब प्लॉट्स असतील, त्याचे वेगवेगळे प्रकार असतील, उपप्रकार येतील त्या म्हणजे वेगवेगळे. अशा पद्धतीने कॉम्प्लेक्स असं तुम्हाला ते प्लॉट तयार झालेला दिसून येईल. देन next element of what it is, character. Characterization is related to the plot as the course of events take place because of the certain behavior of the characters. आता बघा, कॅरेक्टर म्हणजे काय, पात्र. कॅरेक्टरायझेशन हे काय असते, ते डिपेंड असतं प्लॉटवर. प्लॉट काय आहे समजला कॅरेक्टरला की कॅरेक्टर त्या पद्धतीने त्यांचं बिहेवियर द्यायला सुरुवात करतो, त्या पर्टिक्युलर प्लेसला, त्या ठिकाणी, त्या जागी, स्वतःचं जे काही जागा आहे ती ओळखून त्या प्लॉट पद्धतीने ते कॅरेक्टर, ते पात्र पुढे आपलं कादंबरी प्रेझेंट करतं, आपलं प्रेझेंटेशन पुढे देतं. डिपिक्शन ऑफ कॅरेक्टर कॅन रेंज फ्रॉम अ थंबनेल स्केच टू डीप वर्डी हायली डिटेल्ड वर्बल स्केच. आणि मग हे जे काय आहे प्रभावी कॅरेक्टर असतं, ते प्रभावी कॅरेक्टर ते आपलं सर्व त्यामध्ये चित्रण करण्याकरता किंवा प्रभावी कादंबरी निर्माण व्हावी याकरता पूर्णपणे खोलामध्ये जाऊन शब्द, नंतर पूर्णपणे डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे डिटेल्ड असं वर्बल स्केच, म्हणजे ओरली काय बोलतो आणि रिटर्न काय असेल ते सर्व त्याची तयारी करून, टोटल तयारी करून खोलवर जाऊन त्या पात्राने त्याची तयारी करून पुढे स्वतःला कॅरेक्टर प्रेझेंट करून दाखवलेलं असतं. हा महत्त्वाचा भाग येतो, त्यामुळे त्यामध्ये प्रभावी ठरून जातं. द इम्पॉर्टंट कॅरेक्टर मे हॅव बीन डिस्क्राइब्ड इन इट्स एव्हरी आस्पेक्ट बाय द रायटर. म्हणजे इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे ते सगळ्या जे काही आस्पेक्ट्स असतात त्या आस्पेक्ट भोवती असते, ते सगळ्या आस्पेक्ट सर्व पद्धतीने इम्पॉर्टंट कॅरेक्टरनी पुढे मांडलेले असतात, आणि ते कोणा थ्रू करून घेतलेलं असतं तर ते रायटरनीच करून घेतलेलं असतं, अशा इम्पॉर्टंट कॅरेक्टर करून सर्व डिस्क्रिप्शन. द मायनर कॅरेक्टर्स आर नॉट गिवन मच इम्पॉर्टन्स. मग मायनर कॅरेक्टरला एवढं काय त्यामध्ये इम्पॉर्टन्स दिलं जात नाही. जसं की फिल्ममध्ये हिरो असतो, हिरोभोवती सर्व इतर थीम, प्लॉट आणि सगळं स्टोरी अडकलेली असते, त्याच्याभोवतीच असते, आणि मग शेवटी काय होणार काय नाही, आणि बाकीचे अदर कॅरेक्टर्स असतात ते त्यांना मायनर स्थान असतं, दुय्यम स्थान असतं, म्हणजे त्यांना एवढं काही इम्पॉर्टंट नसतं. अशा पद्धतीने द रीडर फॉलोज द ॲक्शन्स ऑफ वन मेन कॅरेक्टर थ्रू आउट द नॉवेल. अशा पद्धतीने मग वाचक सुद्धा त्याच कॅरेक्टर भोवती, जो मेन कॅरेक्टर आहे त्याच्या भोवतीच
त्याच्या कुठल्या कुठल्या कृती चालू आहेत ह्याच्याकडे लक्ष देतो आणि नॉवेल त्याच्याभोवतीच गुंडाळी गेलेली आहे, त्याच्याभोवतीच आहे तसंच फॉलो वाचक हे करतो. दिस कॅरेक्टर इज रेफर टू ॲज द प्रोटॅगॉनिस्ट. आणि अशा कॅरेक्टरला काय बोललं जातं? प्रोटॅगॉनिस्ट. हे मेन कॅरेक्टर असतं त्याला प्रोटॅगॉनिस्ट बोलतात. प्रोटॅगॉनिस्ट म्हणजे थोडक्यात काय? हिरोची भूमिका जो करतो, हिरो जो आहे त्या कादंबरीचा, तो प्रोटॅगॉनिस्ट. प्रोटॅगॉनिस्ट मेन कॅरेक्टर इज इन कॉन्फ्लिक्ट विथ अ कॅरेक्टर ऑर ॲन एंटायटी ऑर अ फोर्स विच इज नोन ॲज अँटॅगॉनिस्ट. आता समजा प्रोटॅगॉनिस्टला काही कॉन्फ्लिकेटिव्ह कॅरेक्टर म्हणून त्यामध्ये प्रेझेंट करायचं असेल, दिलं गेलं, तर त्याला अँटॅगॉनिस्ट म्हणलं जातं. म्हणजे त्याने ते प्रेझेंट केलं काही संघर्ष किंवा दुसऱ्या बाजूने त्याने स्वतःचं कॅरेक्टर हिरो आहे पण त्याने हिरोची भूमिका करत असतानाच काही संघर्ष पण त्यात दाखवला आणि थोडीशी दुहेरी भूमिका केली आणि त्यामध्ये त्याचे काही निर्णय योग्य नसतील तर तो जो भाग आहे म्हणजे त्याला त्या पद्धतीने तो जो भाग आहे ते एक संघर्ष निर्माण करणार आहे किंवा चांगला झालेला नाही अशा पद्धतीने बोलला जाऊ शकतो. मग त्याला काय बोललं गेलं? ती कॅरेक्टर कसं आहे? अँटॅगॉनिस्ट कॅरेक्टर आहे असं बोललं गेलेलं आहे. नेक्स्ट एलिमेंट अबाउट नॉवेल इज सेटिंग. सेटिंग म्हणजे काय? तर आता सेटिंग इज द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक प्लेस. आता जिथे स्टोरी घडून आली, बॅकग्राऊंड जे आहे सगळं स्टोरीचं, त्याला काय बोललं गेलेलं आहे? सेटिंग आहे बोललेलं आहे. जसं मूवीचं सेटिंग असतं, सेटिंग तो शूटिंगचं ठिकाण सर्व, मग टाईम, वेळ, कॅरेक्टर्स, प्लॉट, थीम सगळे ॲस्पेक्ट्स येतात. मग त्यामध्ये सुद्धा आता बघा इथे पण दिलेत कादंबरीचं पण तसं. देर आर सेव्हरल ॲस्पेक्ट्स ऑफ द सेटिंग. इट इन्क्लूड्स प्लेस, ती जागा महत्त्वाची आहे जिथं नॉवेल तुम्ही कुठल्या थीमवर आहे आणि कोणत्या ठिकाणचं वर्णन करून लिहिता येते. पिरियड, कोणत्या कालखंडामध्ये लिहिता येते. टाईम, कधी लिहिता येते. क्लायमॅट, तिथलं वातावरण कसं आहे, क्लायमॅट काय आहे. कादंबरी लिहित असताना क्लायमॅट म्हणजे कादंबरीच्या विषयाचं आजूबाजूचा सारांश काय आहे. अँड वेदर, तेच अँड लाईफस्टाईल, लिहिण्याची लेखनशैली कशी आहे, कादंबरी लिहिण्याची लेखनशैली, ह्या सर्व गोष्टी त्या कादंबरीमध्ये येतात, त्या समाविष्ट होतात म्हणजे सेटिंगमध्ये. प्लॉट अँड कॅरेक्टर आर टू मेजर एलिमेंट्स दॅट आर अफेक्टेड ड्यू टू सेटिंग. आणि जर सेटिंग चांगलं असेल तर मेजर जे आपले एलिमेंट्स आहेत प्लॉट आणि कॅरेक्टर, सेटिंगमुळंच प्लॉट आणि कॅरेक्टर हे जास्त इफेक्टिव्ह ठरतात हे लक्षात येतं. सेटिंग चांगली असेल तर त्या पद्धतीने प्लॉट आणि कॅरेक्टरसुद्धा चांगल्या पद्धतीने पुढे प्रेझेंट होतात. देन नेक्स्ट एलिमेंट इज कॉन्फ्लिक्ट. द स्ट्रगल बिटवीन द अपोजिट फोर्सेस इन द स्टोरी इज कॉल्ड कॉन्फ्लिक्ट. आता काही बघा संघर्ष असतो, स्ट्रगल असतो, भांडणं असतात, दोन्ही अपोजिट साईडचा एक आणि आपल्यामध्ये दोन्ही साईडला असल्यानंतर लोक त्यांच्यामध्ये काही स्ट्रगल होतो, भांडण होतं, त्याला काय बोललं जातं? कॉन्फ्लिक्ट बोललं जातं, संघर्ष बोललं जातं. कॉन्फ्लिक्ट इज द स्टोरी प्रोव्हाइड्स इंटरेस्ट अँड क्युरिओसिटी अबाउट द प्लॉट. आणि ती काय करते? स्टोरीला जर असा कॉन्फ्लिक्ट असेल, संघर्ष असेल तर जरा इंटरेस्ट निर्माण होतो स्टोरी वाचण्या. स्टोरी ही बोर्डम बनत नाही, म्हणजे अशी आळशी वाटत नाही किंवा बोर वाटत नाही. त्याला थोडंसं पुढे पुढे इंटरेस्ट आपला स्टोरी वाचण्यामागचा वाढतो. ह्यांच्यामध्ये काही वादावादी असेल, काही कॅरेक्टरमध्ये काही प्ले करून तसं दाखवलं असेल, कॉन्फ्लिक्ट असेल, संघर्ष असेल, तर पुढे काय होणार ही एक क्युरिओसिटी लागते आणि इंटरेस्ट आपला वाढतो ती कादंबरी वाचण्यामागचा. तर कॉन्फ्लिक्ट हा एक मेन एलिमेंट स्टोरीमध्ये येतो किंवा नॉवेलमध्ये येतो. नेक्स्ट एलिमेंट इज लँग्वेज or style. Language or style. Language and the techniques used by the author for the narration of the course of events is known as the style. म्हणजे आपण स्टाईल म्हणजे काय सांगितलं याने? स्टाईल म्हणजे एक प्रकारची शैली आहे. आपण कसं लिहितो आणि आपले कुठले तंत्र वापरतो लिहिणारा ऑथर, लेखक पुढे कथन देण्याकरता, पुढे प्रसंगाचे कथन देण्याकरता किंवा प्रसंग पुढे नेण्याकरता तर कोणत्या शैलीचा वापर केलेला आहे, तर हे सर्व ह्याला स्टाईल बोललं जातं. अँड ऑथर कॅन यूज एक्सटेन्सिव्ह व्होकॅब्युलरी अँड हाय फ्रेजेस और ही मे बी लॅकॉनिक अँड वुड राईट ओनली टू द पॉइंट
or he may mix both according to the requirement for the meeting his purpose. मग ह्यामध्ये लेखक काय करू शकतो, प्रचंड व्होकॅब्युलरी एखाद्या वेळेस टाकू शकतो, स्टाईलनं लिहायचं म्हणजे, किंवा चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या फ्रेजेस देऊ शकतो. पुन्हा लॅकॉनिक आणि काही मे बी लॅकॉनिक असतील त्या, की म्हणजे चांगल्या फ्रेजेस देऊ शकतो. पुन्हा वुड राईट ओनली टू द पॉईंट, काही वेळेस नुसतं पॉईंटला अनुसरूनच काही होऊ शकतं म्हणजे लिखाण. नंतर और ही मे मिक्स बोथ, मग कधी कधी दोन्ही पद्धतीनेही तो करू शकतो, म्हणजे पॉईंटला अनुसरून सुद्धा आणि हाय फ्रेजेस देऊन सुद्धा किंवा जास्त व्होकॅब्युलरी घालून सुद्धा अशा पद्धतीने तो लेखक लिहू शकतो. म्हणजे जसे काही लोकांच्या रिक्वायरमेंट आहेत वाचकांच्या आणि कसे आलेले आहेत पर्पज, हेतू कसा कंप्लीट होईल त्या नॉवेल लिहिण्यामागचा, तर त्या पद्धतीने ते लेखक पुढे ती कादंबरी लिहितो. ही मे यूज लिंग्विस्टिक डिव्हायसेस टू मेक द नॅरेटिव्ह इफेक्टिव्ह. मग हे करू शकतो, तो काय करू शकतो, तर लिंग्विस्टिक डिव्हायसेस, लँग्वेजचे काही डिव्हायसेस आहेत ते त्यामध्ये वापरू शकतो, कारण नॅरेशन त्याचं हे जे काही कथन आहे इफेक्टिव्ह बनण्याकरता. ऑल दिस फॅक्टर्स डिसाइड द टेक्स्चर ऑफ द नॅरेशन. आणि ह्या सगळ्यांना मिळून काय बोललं जातं, ह्या सर्वांना मिळून हे सगळे जर फॅक्टर्स आपण घेतले तर ते एक कादंबरीला, त्या कथनाला टेक्स्चर आलंय असं म्हटलं जातं. एक चांगलं टेक्स्चर भेटलेलं आहे. अँड क्रिएट अँड इम्पॅक्ट ऑन द रीडर्स, जेणेकरून त्याचा प्रभाव त्या वाचकावरती पडू शकतो. अशा पद्धतीने टोटल त्याचे एलिमेंट जे आहेत नॉवेलचे ते दिसून येतात. Now let's see on next page what is given here. There are different types of novels. What are they? How many types of novels were here? आता भरपूर प्रकारचे नॉवेल्स आहेत आणि ते कोणकोणत्या प्रकारच्या नॉवेल्स आहेत ह्याचं डिस्क्रिप्शन तुम्हाला पेज नंबर 176 वर दिसून येईल. पहिली दिलेली आहे बघा, रिअलिस्टिक नॉवेल. द रिअलिस्टिक नॉवेल इज अ फिक्शन दॅट गिव्ह द इफेक्ट ऑफ रिअलिझम. रिअलिस्टिक नॉवेल म्हणजे काय, वास्तववादी कादंबरी. ह्यामध्ये ही एक अशी कथा आहे, अशी कृती आहे की ते वास्तवावर परिणाम करते. समटाइम दिस इज ऑल्सो कॉल्ड नॉवेल ऑफ मॅनर. कधी कधी तिला काय बोललं जातं, नॉवेल ऑफ मॅनर असं सुद्धा बोललं जातं. इट कॅन बी कॅरेक्टराइज बाय इट्स कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स विथ मिक्स मोटिव्स दॅट आर रूटेड इन द सोशल क्लास. मग यामध्ये कधी कधी असे वैशिष्ट्यही ह्या रिअलिस्टिक नॉवेलमध्ये दिसून येतात, जे कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स आहेत, असे संमिश्र कॅरेक्टर्स त्यामध्ये टाकलेले दिसतात. मग वेगवेगळे त्यामधली जास्त देह घालून वेगवेगळी कॅरेक्टर्स प्रेझेंट केले जातात आणि मग अशा पद्धतीने ह्या रिअलिस्टिक नॉवेल्स बनवल्या जातात. द कॅरेक्टर्स इन द रिअलिस्टिक नॉवेल इंटरॅक्ट विथ अदर कॅरेक्टर्स अँड अंडरगो प्लॉजिबल अँड एव्हरीडे एक्सपिरियन्सेस. मग असे कॅरेक्टर्स आहेत ते रिअलिस्टिक नॉवेलमध्ये दिसून येतात. ते इंटरॅक्ट करतात, म्हणजे इतर कॅरेक्टरना जे आहेत ते प्रभावी करून सोडतात, इतर कॅरेक्टरना इम्प्रेस करतात आणि जेणेकरून जे काही नेहमीचे आपल्या अनुभव आहेत ते नेहमीचे अनुभव त्यांना त्यामध्ये मग दिसायला सुरुवात होते. नेक्स्ट काइंड ऑफ नॉवेल इज पिकारेस्क्यू नॉवेल. द वर्ड पिकारेस्क्यू इज ओरिजिनेटेड फ्रॉम द स्पॅनिश वर्ड पिकारो. पिकारो हा स्पॅनिश वर्ड आहे, त्यापासून पिकारेस्क्यू हे वर्ड पुढे आलेलं आहे. पिकारो म्हणजे काय, मीन्स अ रोग. पिकारो मीन्स अ रोग. अ पिकारेस्क्यू नॉवेल नॅरेट्स द ॲडव्हेंचरस ऑफ द प्रोटॅगनिस्ट who is an eccentric and disreputable person is an episodic form. पिकारेस्क्यू नॉवेल जी आहे ती कशाचं कथन करते, तर जे काही धाडस आहेत, उत्साह आहे एखाद्या हिरोचा आणि तो त्याच्या पद्धतीनेच घेतो, कोणाचंही ऐकत नाही. असा जो हिरो आहे, कोणाचंही ऐकत नाही, स्वतःच्याच पद्धतीने तो करत असतो आणि स्वतःच खरं म्हणणारा थोडक्यात, अशा पद्धतीचा हा फॉर्म यामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि त्याला काय बोलले की इपिसोडिक फॉर्म बोलले गेलेलं आहे, म्हणजे ते एक पत्राच्या स्वरूपात असं तुम्हाला दिसून येतं, पत्राच्या स्वरूपात पुढे प्रेझेंट केलेलं दिसून येतं.
ओके, असे हे पिकर्स्क्यू नॉवेलमध्ये बोलता येईल. नेक्स्ट काइंड ऑफ नॉवेल इज हिस्टॉरिकल नॉवेल. हिस्टॉरिकल नॉवेल इज अ नॉवेल सेट इन पिरियड अर्लियर दॅन दॅट ऑफ द रायटिंग. ओके, जेव्हा नॉवेल चालू झाली तेव्हापासून हिस्टॉरिकल नॉवेल पहिल्यांदाच सेट झालेली होती आणि ती यायला सुरू झाली लेखनातून. नेक्स्ट काइंड ऑफ नॉवेल इज इपिस्टोलरी नॉवेल. The word epistolary derives from the Latin word epistola, which means a letter. म्हणजे इपिस्टोलरी हा वर्ड आहे तो लॅटिन वर्ड कोणता, एपिस्टोला यापासून तयार झालेला आहे आणि त्याचं मिनिंग येतं की लेटर. द इपिस्टोलरी नॉवेल इज दॅट इन विच द रायटर प्रेझेंट द नॅरेटिव्ह थ्रू सिरीज ऑफ करस्पॉन्डन्स ऑर अदर डॉक्युमेंट्स. यामध्ये लेखक हा इपिस्टोलरी नॉवेल लिहित असताना स्वतः प्रेझेंट करतो बऱ्याचशा म्हणजे जे काय त्याचे घटना आहेत त्या घटनांचा क्रम लावून ते कथन कादंबरीचं जेव्हा तो पुढे प्रेझेंट करतो त्याची मालिका त्यांनी तयार केलेली असते आणि मग ती पत्राच्या स्वरूपात असेल किंवा लेखनाच्या स्वरूपात असेल किंवा अदर डॉक्युमेंट त्यांनी वापरून तयार करून पुढे दिली असेल. अशा पद्धतीने इपिस्टोलरी फॉर्ममध्ये त्या कादंबऱ्या दिसून येतात. अल्दो लेटर्स आर द मोस्ट कॉमन बेसिस फॉर इपिस्टोलरी नॉवेल, डायरी एंट्रीज आर ऑल्सो फेमस फॉर्म ऑफ दिस टाईप. मग ह्यामध्ये नुसतं काही पत्र थ्रूच असं नाही, लेख म्हणजे काही त्या कादंबरीमध्ये पत्राचाच उल्लेख करून पुढे त्याच्यावरती आधारित अशा काही कादंबऱ्या बनवल्या जातात असं नाही, तर काही डायरी एंट्राईजसुद्धा त्यामध्ये उल्लेख दिसून येतो. ह्या अशा नॉवेलमध्ये डायऱ्यांचा सुद्धा काही प्रमाणात वापर केलेला दिसून येतो. नेक्स्ट आहे काइंड ऑफ नॉवेल इज गोथिक नॉवेल. द नॉवेल्स दॅट इन्क्लूड टेरर, मिस्ट्री, हॉरर, थ्रिलर, सुपरनॅचरल, डूम, डेथ और डिके और हॉन्टेड बिल्डिंग्स आर कॉल्ड द गोथिक नॉवेल्स. गोथिक नॉवेल्स म्हणजे काय, तर त्यामध्ये काय काय म्हणजे इन्क्लूड आहे, कशा कशाचा समावेश आहे. त्यामध्ये काही भीतीदायक अशा गोष्टी ज्या कादंबऱ्यामध्ये दाखवल्या जातात, भयानक असं काही, मिस्टिरियस असं काही, रहस्यात्मक असं काही लिहिलेलं असतं कादंबरीमध्ये, काही भयानक हॉरर असं असतं, काही थ्रिलर असं रोमांचक असतं, काही सुपर नॅचरल असतं, एक अलौकिकरित्या सुपर नॅचरल असं बनवलेलं असतं. पुन्हा डूम म्हणजे काय, असं भूतप्रेत वगैरे त्याच्यावर आधारित काही कादंबऱ्या असतात. डेथ काही मरणाविषयी असं, डिके नाश झालेल्या वस्तू काही त्याच्याबद्दल असेल, किंवा हॉन्टेड बिल्डिंग म्हणजे हॉन्टेड म्हणजे काय, पिक्चर पुरावा असं करणाऱ्या भूतप्रेत ह्यांच्या गोष्टी असतात. त्या पद्धतीने बिल्डिंग ज्या काही असतात त्यामध्ये भूताचा वास आहे, कशाचा वास आहे, चटकीचा वास आहे, अशा पद्धतीच्या ज्या काही रिलेटेड त्या बिल्डिंग असतात त्याच्यावर आधारित काही कादंबऱ्या इथे गोथिक नॉवेलमध्ये तुम्हाला आढळून येतील. नेक्स्ट काइंड ऑफ नॉवेल इज ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. द ऑटोबायोग्राफिकल नॉवेल इज द नॉवेल बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. ऑटो यू अंडरस्टँड, ऑटोवरूनच तुम्हाला कळतं की हे आपल्या स्वतः लाईफ ऑफ द ऑथर रायटर. ऑटोबायोग्राफिकल नॉवेल ही कशावरती आधारित असते, तर ऑथरच्या लेखकाच्या जीवनावर आधारित असते. हावेवर द ऑथर चेंजेस द प्लेसेस अँड नेम्स ऑफ कॅरेक्टर or even may change or avoid certain details of his life. कधी कधी मग इथे ऑथर किंवा नॉवेलिस्ट काय करतो, ते त्यामध्ये चेंजेस करू शकतो, नावामध्ये स्वतःच्या, कॅरेक्टरमध्ये, प्लेसमध्ये चेंजेस स्वतःच्या मनाप्रमाणे देऊ शकतो, किंवा त्याच्या जीवनातील काही डिटेल्स आहे ते अवॉइडही करू शकतो. इट मे ऑर मे नॉट बी इन द फर्स्ट पर्सन नॅरेशन, म्हणजे फर्स्ट पर्सन नॅरेशन बनवेल किंवा नाही बनवेल, हे त्या रायटरच्या वरती डिपेंड आहे, ऑथरच्या वरती डिपेंड आहे. नेक्स्ट टाईप ऑफ नॉवेल इज ॲलोगोरिकल नॉवेल. ॲलिगोरिकल नॉवेल म्हणजे रूपक असं वापरून दिलेलं आहे. ॲलोगोरिकल नॉवेल म्हणजे रूपक वापरलेलं. अँड ॲलेगरी इज अ स्टोरी दॅट बिअर्स मोर दॅन वन लेवल ऑफ मिनिंग. Okay, the surface meaning of much novel is different from the symbolic meaning of it. The symbolic meaning of an allegory may be political, religious, historical or philosophical. म्हणजे ही जी काही ॲलिगोरिकल नॉवेल आहे ती त्यामध्ये स्टोरी आपण काय देऊ शकतो,
तर एका काही लेवलपर्यंतच ते सहन करण्यासारखं आहे. अलोगरिकल नॉवेल लिहिली जातात काही ठराविक लेवलपर्यंत सहन करण्यासारखे विषय यामध्ये थोडेसे घेतले जातात. म्हणजे ही इतर नॉवेलपेक्षा सिम्बॉलिक मिनिंगने आपल्याला द्यावी लागते, प्रेरणात्मक अशा मिनिंगने पुढे प्रेझेंट करावे लागते. म्हणजे यामध्ये काही सिम्बॉलिक मिनिंग ऑफ एन अलोग्रॅम मे बी, मग त्यामध्ये तुम्हाला वेगळे विषय घेता येतात. मग ते धार्मिक विषय असतील, राजकीय विषय असतील, ऐतिहासिक विषय असतील किंवा मानसिक जे काही विषय असतील, असे विषय त्यामध्ये घेऊन मग ती रूपकं मांडून ते रूपकात्मक कसं आहे नॉवेल, कादंबरी रूपकात्मक कशी आहे, तर हे सर्व त्या कादंबरीतून पुढे प्रेझेंट करावं लागतं. देन नेक्स्ट वन, इटोपियन और डिस्टोपियन नॉवेल. म्हणजे आदर्शवादी अशा काही कादंबऱ्या असतात. इटोपिया इज अन इमॅजिनरी कम्युनिटी और सोसायटी पजेसिंग द आयडियल क्वालिटीज. ज्याच्याकडे आदर्श अशा चांगल्या क्वालिटीज आहेत, अशाशी रिलेटेड सोसायटीमध्ये राहणारे जे काही लोक आहेत त्यांच्यावर आधारित इमॅजिनरी अशी काल्पनिक अशी सोसायटीवरती आधारित अशा काही कादंबऱ्या लिहिल्या जातात. पण त्या कशा असतात, आयडियल असतात, आदर्श असतात. अशा कादंबऱ्यांना युटोपियन नॉवेल किंवा डिस्टोपियन नॉवेल असं म्हणलं जातं. इट इज अ कॉमन लिटररी थीम. ही कॉमनच विषय आहे, लिटररी थीम स्पेशली इन सायन्स फिक्शन और स्पेक्युलेटिव्ह फिक्शन. म्हणजे एखाद्या कॉमन लिटररी थीमवर सायन्समधला असेल कृती किंवा एखादी कोणतीही दुसरी कृती असेल त्याचा थीम घेऊन ती पुढे एखादी आदर्श अशी नॉवेल त्यामध्ये होऊ शकते. Then next one is psychological novel. Psychological novel is the work of fiction that treats the internal life of the protagonist. आता मानसिक नॉवेल, मानसिक कादंबरी म्हणजे काय, जो हिरो आहे ते हिरोच्या लाईफमध्ये, इंटरनल लाईफमध्ये, आंतरिक लाईफमध्ये, जीवनामध्ये काय काय कृती घडतात, काय होते, ते सर्व ह्यामध्ये वर्णन केलं जातं. और इवन द अदर कॅरेक्टर्स ॲज मच ॲज द एक्सटर्नल फॅक्टर्स, किंवा अजून इतर काही कॅरेक्टर्स आहेत ते पण त्यामध्ये थोडंसं सायकोलॉजिकल नॉवेलमध्ये येतं आणि मग एक्सटर्नल फॅक्टर्सही त्यामध्ये थोड्या प्रमाणात येतात. नेक्स्ट काइंड ऑफ नॉवेल इज स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल. Stream of consciousness is a phrase coined by William James in his treatise Principles of Psychology in 1890. यामध्ये विलियम जेम्स जे होते, विलियम जेम्सनी ही आयडिया पुढे आणली स्ट्रीम ऑफ कॉन्शियस, आणि ती त्यांच्या ट्रीटाईजमध्ये एका 1890 साली लिहिलेल्या प्रिन्सिपल्स ऑफ सायकॉलॉजी ह्यामधून ती फेमस झाली, प्रसिद्ध झाली. आणि त्याचं म्हणजे मिनिंग काय, अर्थ काय, इट मीन्स द फ्लो ऑफ द थॉट्स. त्याचं मिनिंग काय, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस म्हणजे फ्लो, विचारांचा फ्लो असला पाहिजे, विचार वाढले पाहिजे, विचाराला गती असली पाहिजे. इन्सिडन्स इन द प्लॉट आर इन द सिक्वेन्स ऑफ देअर ऑकरन्स. म्हणजेच काय, प्लॉट भेटलेला आहे तर त्या प्लॉटला सिक्वेन्सही तुम्ही पुढे प्रेझेंट केलं पाहिजे, वन बाय वन. त्याला लगेचच पुढचा सिक्वेन्स पाहिजे आपल्या थॉटनुसार, विचारानुसार. अशा पद्धतीने म्हणजे स्ट्रीम ऑफ कॉन्शियस, थ्रेड पकडून पुढे पुढे जाणे आणि लगेचच ती थॉट कंप्लीट करणे सिक्वेन्सली प्लॉटला रिलेटेड. द नॉवेलिस्ट नॅरेज देम ॲज दे एंटर द माइंड ऑफ द कॅरेक्टर. मग इथे कादंबरीकार काय करतो, तर ते त्याचं कथन करतो. मग त्या सर्व ज्या गोष्टी आहेत, जे इन्सिडन्स आलेत प्लॉटमध्ये सिक्वेन्सली, त्याचं सर्व कथन करतो आणि मग ते त्यामुळेच ते कॅरेक्टर काय होतं, त्या पूर्णपणे प्रभावित ठरतं. ओके. द नेक्स्ट वन नॉवेल इज बिल्डंग्स-रोमन नॉवेल. द जर्मन वर्ड बिल्डंग्स-रोमन इंडिकेट्स ग्रोथ. जर्मन वर्ड आहे बिल्डंग्स-रोमन, त्याचं मिनिंग होतं त्याला रिलेटेड, म्हणजे इट इंडिकेट्स ग्रोथशी रिलेटेड असं मिनिंग त्याने दिलेलं आहे त्याचं. द फिक्शनल बायोग्राफी और ऑटोबायोग्राफी इज कन्सर्न विथ द ग्रोथ ऑफ द प्रोटॅगॉनिस्ट्स माइंड. म्हणजे जे काही आता रचना केलेली आहे फिक्शनल, काल्पनिक काही बायोग्राफी असेल, ओके, ऑटोबायोग्राफी असेल, तर त्यामध्ये आपल्याला बघतो आपण की प्रोटॅगॉनिस्टच्या माइंडचा, स्पिरिटचा, कॅरेक्टरचा, त्याच्या चाइल्डहूडपासून ते अडल्टहूडपर्यंत, म्हणजे हा हिरो आहे तर हिरोच्या मनाचा, आत्म्याचा, त्याच्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या कॅरेक्टरचा
एक वर्णन जे की लहानपणापासून ते प्रौढ वयापर्यंत, मग ती बायोग्राफी म्हणून पण ती एक कृती देता येते, लेखन देता येते, किंवा मग ॲटोबायोग्राफी म्हणूनही पुढे येते. त्याला असं बोललं गेलेलं आहे त्यांनी. आणि काय तर बिल्डंग्स रोमन नॉवेल म्हणून. In the first half of the 20th century, a cult of pulp magazines became popular in which fantastic fiction for the general entertainment of the masses was printed on the cheap pulp paper. Okay, now we learned about different kinds of novel. Now first half of 20th century. आता फर्स्ट हाफ ऑफ 20th century काय झालं तर मॅगझिन्स काय आलेले गेले, आणि मॅगझिन्स आले तेव्हा काही पॉप्युलरही झाले त्यांच्या कृती, लेखन फॅन्टॅस्टिक झाले, काही फिक्शन्स कथा वगैरे. मग ते एंटरटेनमेंट करता आल्या गेल्या. नंतर प्रिंट केल्या गेल्या. प्रिंट कशावर केल्या तर चीप, स्वस्त त्यावेळेस असलेला पल्प पेपर, त्याच्यावरतीच त्या प्रिंट केल्या गेल्या. द पल्प फिक्शन एरा प्रोव्हाइडेड अ बिल्डिंग ग्राउंड फॉर द डिटेक्टिव्ह नॉवेल्स अँड सायन्स फिक्शन. आणि मग असंच पुढं ते एरा, पल्प फिक्शन एरा म्हणजे पल्पवर पेपरवर लिहिणाऱ्या अशा कादंबऱ्या, कृती, लेखन, हे सगळा हा जो पिरियड आहे तो पिरियड पुढे तसाच कंटिन्यू राहिला. मग नंतर डिटेक्टिव्ह नॉवेल्स काय आल्या, मग सायन्सवर आधारित काही फिक्शन्स पुढे यायला सुरुवात झाली. सायन्स फिक्शन इज अ जनरी ऑफ स्पेक्युलेटिव्ह फिक्शन डिलिंग विथ इमॅजिनेटिव्ह कन्सेप्ट सच ॲज फ्युचरिस्ट सेटिंग. मग सायन्स फिक्शनमध्ये आता शास्त्रीय कृती काय होऊ लागल्या ना, त्याच्या स्टोरी तयार होऊ लागल्या त्यावरती, तर ते एकदम स्पेक्युलेटिव्ह फिक्शन होतं, एकदम असं चांगलं संदर्भासहित असं कृती ते यायला लागली. मग त्याच्यामध्ये काही काल्पनिक काही आयडिया, कल्पना, कन्सेप्ट्स अशा आल्या. मग त्या कशा करायच्या, पुढच्या दृष्टीने फ्युचरिस्ट सेटिंगवर आधारित, किंवा फ्युचरिस्ट सायन्सवर, टेक्नॉलॉजीवर, किंवा स्पेस ट्रॅव्हल, टाईम ट्रॅव्हल, पॅरलल युनिव्हर्स अँड एक्स्ट्रा टेरिस्ट्रियल लाईफ, ह्यावरती सायन्सच्या फिक्शन्स तयार व्हायला सुरुवात झाली. सायन्स फिक्शन ऑफन एक्सप्लोअर द पोटेन्शियल कॉन्सिक्वेन्सेस ऑफ सायंटिफिक अँड अदर इनोव्हेशन्स. मग अशा पद्धतीने हे काय सायन्स फिक्शन आहे, शास्त्रीय हे काय रचना आहेत, कृती आहेत, त्या मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात झाली. आणि त्याचा क्रम, पोटेन्शियल क्रम मोठ्या प्रमाणात चांगला महत्त्वाचा क्रम असा सायंटिफिक इनोव्हेशनच्या दृष्टीने, किंवा सायन्सच्या दृष्टीने, किंवा नवीन नवीन शोध लावण्याच्या दृष्टीने, किंवा हे फार महत्त्वपूर्ण पुढे ठरू लागले. त्याची वाढ होत राहिली, किंवा ते दिवसेंदिवस फेमस होऊ लागलं. फ्रँकेनस्टाईन बाय मेरी शेली इन 1823 इज कन्सिडर द फर्स्ट नॉवेल बेस्ड ऑन सायन्स. आणि मग मेरी शेलीचं जे फ्रँकेनस्टाईन आहे ते सायन्सवर बेस्ड अशी नॉवेल आहे असं बोललं गेलं आहे. सायन्स आणि टेक्नॉलॉजीवर, सॉरी. द जनरी फ्लरिश्ड इन द सेकंड हाफ ऑफ द 19th century. आणि त्याचा विकास, त्या जे फ्रँकेनस्टाईन आहे त्याचा विकास 19th centuryमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये, सेकंड हाफ ऑफ 19th centuryमध्ये मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. डिटेक्टिव्ह फिक्शन इज द सब जनरी ऑफ क्राईम फिक्शन. डिटेक्टिव्ह फिक्शन जे आहे पुन्हा म्हणजे हेर कृती म्हणूया आपण, गुप्त हेर. डिटेक्टिव्ह म्हणजे काही हेर म्हणतात, बरोबर. तर हे जे काही हेर कथा आहेत, त्या हेर कथा ह्या ज्या आहेत त्या काही गुन्हा घडत होते, गुन्हे वगैरे घडत होते, तर गुन्हे काय घडत असतील त्याच्यावरती काय लेखन होत असेल, किंवा काही मिस्ट्री असतील, रहस्यमय अशा काही कथा असतील, गुन्ह्यावरती आधारित काही कथा असतील, तर त्याचेच तो एक उपप्रकार म्हणून ओळखला जात असे. म्हणजे डिटेक्टिव्ह फिक्शनमध्ये दोन उपप्रकार आले, क्राईम फिक्शन, मिस्ट्री फिक्शन. आणि त्यामध्ये इन विच अँड इन्व्हेस्टिगेटर्स ऑर डिटेक्टिव्ह आयदर प्रोफेशनल ऑर ॲमेच्युअर इन्व्हेस्टिगेट्स. म्हणजे ह्यामध्ये एकतर त्यामध्ये इन्व्हेस्टिगेटर, डिटेक्टर आलेच, ते प्रोफेशनल असतील, किंवा मग ॲमेच्युअर इन्व्हेस्टिगेट्स अ क्राईम ऑफ अ मर्डर, किंवा मग ते अनप्रोफेशनल असे कॅरेक्टर म्हणजे काय करतात, ते पुढे आले जे क्राईम कोणी केलं आहे ते शोधून काढतात, किंवा मर्डर कुठे झाला आहे हे शोधून काढतात. असे आधारित अशा काही कृती और लेखन नंतर आपल्याला कादंबरीमध्ये आलेले दिसून येतात. त्याला काय बोलले, डिटेक्टिव्ह फंक्शन.